आणि आता एक अशी बातमी जी पाहिल्यानंतर गुटखा खाणारे देखील गुटखा सोडतील, कारण माझाच्या कॅमेऱ्यामध्ये डुप्लिकेट गुटख्याच्या फॅक्टरीचं वास्तव कैद झालेलं आहे। कसा बनतो डुप्लिकेट गुटखा तुम्हीच पहा। पडका वाडा, गलिच्छ खोल्या आणि कळकट बळकट वातावरण। गुटखा खाणाऱ्यांनो, बघा तुमचा गुटखा कसा तयार होतो। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज एका बनावट गुटखा बनवणाऱ्या कंपनीवर छापा पडला आणि एकाच खोलीत आढळले तब्बल 8 ब्रँडचे गुटखे। जेव्हा पोहोचलो तेव्हा इथं भयंकर प्रमाणात स्मेल पाहायला येत होता। तिथून आत येत होते आणि इथं प्रचंड प्रमाणात सुपारीच्या मोठ्या मोठ्या गाठी आणि हे पडलेलं होतं। त्यात मॅग्नेशियम कार्बोनेट हा अत्यंत विषारी द्रव्य पदार्थ सुद्धा तिथे जवळपास 38 पोती आपल्याला मिळालेला आहे। एकाच छताखाली तब्बल 16 लाख रुपयाचा कच्चा माल इथं जप्त करण्यात आला। तर यापासून तयार होणारा गुटखा हा कोट्यवधी रुपये किमतीला विकला जाण्याची शक्यता आहे। त्यांनी काय सांगितलं की जे कंटेंट लागतात हे कंटेंट यांना लोकल मार्केटला कुठेही अवेलेबल होतात। जे डुप्लिकेट मार्केट आहे तिथून यांना अवेलेबल होतात। मशिनरी जे आहे ते इझिली 3 ते 3.5 लाखामध्ये यांना पूर्ण मशिनरी अवेलेबल होतात डुप्लिकेट मार्केटला। जनरली हा माल बॅनच आहे। ते प्रचंड माल घाण अवस्थेतच करत होता, हे अगदी मान्य आहे। आणि ती जी सुपारी आहे ती अगदी हे 2 नंबर क्वालिटीची सुपारी आहे, किडलेली सुपारी। आम्ही ती सगळी रीतसर जप्त केलेली आहे। आता त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया रिपोर्ट आल्यानंतर करणार आहोत। गोवा, कोल्हापुरी, विमल म्हणाल तो ब्रँड इथं आहे, पण बनावट। वेगवेगळे इसेन्स त्यांनी आणलेले आहेत सगळ्या फ्लेवरचे। म्हणजे गोवा गुटखा असेल तर त्याचा इसेन्स वेगळा आहे, कोल्हापुरी असेल तर कोल्हापुरीचा इसेन्स वेगळा आहे। म्हणजे कस्टमरला सुद्धा ते वाटायला नाही पाहिजे की आपण डुप्लिकेट गुटखा खातोय। त्या दृष्टीने त्यांनी पूर्णतः काळजी घेऊन त्यांनी ते बनवलेलं आहे पूर्ण सगळं। ते आपण हे पाहतो की गुटखा खाणं तसंही जीवघेणंच, त्यामुळे आधीच अपायकारक असलेल्या गुटख्यामध्ये होणारी भेसळ किती धोकादायक असेल हे तुम्हीच ठरवा। सचिन देसाई, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी।